नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश केसकर आणि तुम्ही बघत आहात तुमचं आवडतं चॅनल पिकेक्स क्रिएशन. आत्ता मी आहे दापोलीमध्ये आणि इथून चाललो आहे चन्नाट वॉटरफॉलला, जो आहे रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये. इथून मी एकटाच चाललो आहे. पुढे माझे खोपोलीतले मित्र मला माणगावला जॉईन करणार आहेत. तर कॅम्पिंगची धमाल मस्ती बघण्यासाठी ही व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पाहत राहा. चन्नाट वॉटरफॉल हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात चन्नाट गावामध्ये असलेला एक निसर्गमय आणि लोकप्रिय धबधबा आहे, जो साहसी पर्यटकांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी खास आहे. जिथे घनदाट हिरवळ आणि स्वच्छ थंडगार पाण्यात पोहण्याचा अनुभव मिळतो. मुंबईपासून चन्नाट 150 तर पुण्यापासून 115 किलोमीटर आहे. आज आम्ही चन्नाट वॉटरफॉलला नाईट कॅम्पिंग करणार आहोत. वाटेत मला मित्राचा कॉल आला की आपण सर्व कांदळगावला ब्रिजजवळ एकत्र भेटायचं. दापोलीपासून 58 किलोमीटर असा 2.5 तास प्रवास करून मी पोचलो कांदळगावला, जे माझ्या मित्र सूरज माडिकचं गाव आहे. तर तुम्हाला ओळख करून देतो. हे वाट बघतायत. नमस्कार भाऊ. हा सूरज माझा मित्र, सागर ढेपे, सॅम आणि सुशील. चला मग बाकी पुढचं प्लॅनिंग कसं काय? आपल्याला आता पुढं निजामपूरला जायचे. तिथनं जेवणाचं सामान वगैरे घ्यायचं. आपण टेंट वगैरे घेतला आहे. तिथून निजामपूरवरून 10 किलोमीटरवर गाव आहे. तिथून आपल्याला थोडंसं ट्रेकिंग आहे आणि आपले 2 मित्र मागून येत आहेत. तर आपण पुढे जाऊया मग. हो, आपण पुढे जाऊ. चालेल, चला मग शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तिकडचं कॅम्पिंग वगैरे कसं काय आम्ही करतोय ते. चला. तर निजामपूरला पोचून रात्रीचं जेवणाचं साहित्य घेतलं आणि निघालो चन्नाट वॉटरफॉलच्या दिशेने. बाईक राईड करताना समोर दिसणारे सह्याद्री पर्वतरांगा बघून खूप भारी वाटत होतं. निजामपूरपासून 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही येऊन पोचलो चन्नाट गावामध्ये. इथे आम्हाला गावातल्या काकांनी नाईट कॅम्पिंगसाठी चांगलं मार्गदर्शन केलं आणि आमच्यासोबत विपुल भोसले ह्या गावातल्या मुलाला वाट दाखवण्यासाठी सोबत पाठवलं. आम्ही मंदिराजवळ बाईक पार्क केल्या आणि निघालो जंगल ट्रेक करत चन्नाट वॉटरफॉलला. पैसे भेटतात. The shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. आम्ही जानेवारी महिन्यात आलो असल्या कारणाने पाऊलवाटा खूप क्लिअर दिसत होत्या. तुम्ही पावसात आलात तर तुम्हाला गावातली मुलं वॉटरफॉलपर्यंत वाट दाखवायला येतात. त्याचे ते पर पर्सन 100 रुपये घेतात. त्यामुळे घनदाट जंगलात वाट चुकण्याची भीती नाही. ग्रुपमध्ये असलेले सुशील, सागर, सूरज हे सर्प मित्र असून त्यांना लिझार्ड, स्पायडर आणि इतर क्रिचर्सबद्दल चांगली माहिती आहे. सुशील आम्हाला वाटेत दिसणाऱ्या प्रत्येक कीड, मुंगी, जीवजंतूबद्दल व्यवस्थित माहिती देत होता. आमच्या सर्प मित्रांना हा सिग्नेचर स्पायडर भेटलेला आहे. साईज मस्त आहे. अर्धा तास ट्रेक करून आम्ही पोचलो चन्नाट वॉटरफॉलपासून वाहत आलेल्या पाण्याच्या कुंडांजवळ. इथून चन्नाट वॉटरफॉल 10 ते 15 मिनिटं अंतरावरती होतं. ट्रेक करून खूप थकवा आणि दमलो होतो. तो थकवा एका क्षणात पाण्यात डुबकी मारता गायब झाला. इथे थोडी आम्ही मज्जा मस्ती केली आणि निघालो वॉटरफॉलच्या दिशेने. कुंडापासून 15 मिनिटाचं अंतर कापून फायनली आम्ही पोचलो आहोत चन्नाट वॉटरफॉलला. चन्नाट वॉटरफॉल हा सप्तकुंड धबधबा
किंवा शिरधारा म्हणूनही ओळखला जातो, जो कुंभे धबधब्याच्या खालचा भाग आहे. चहूबाजूने सह्याद्री पर्वत, त्यामधून वाहणारा धबधबा आणि या सर्वांमध्ये केलेली नाईट कॅम्पिंगचा अनुभव मी तुम्हाला शब्दात नाही एक्सप्लेन करू शकत. आल्या आल्या सुशीलभाई आणि सॅम जेवणाच्या तयारीला लागले आहेत. कांदा आणि सूरज तिकडे चिकन धुवायला चाललाय. तर अशा या धबधब्याच्या पाण्यामध्ये सूरज चिकन धुवत आहे. पाठोपाठ सागर तांदूळ धुवायला आलाय. मस्त जेवणाची तयारी चालू आहे. टेंट कधी नंतर बांधायचं का रे? तर जेवण झाल्यानंतर यांचं म्हणणं आहे की आपण टेंट बांधायचं. जेवण रेडी झाल्यावरती आम्ही घेतलं टेंट बांधायला. टेंट बांधून झाल्यावरती आम्ही नाईट हेल्पिंग केली. तिथे आम्हाला काळमांजरू आणि एक छोटा विंचू स्पॉट झाला. ट्रेक करून आणि थोडं फिरून आल्यावर खूप भूक लागली होती. मस्तपैकी बोनफायरवरच पापड फ्राय केले. पापड फ्राय चालू आहे. सूरज आणि सुशीलभाई. मेरा पापड चाटा हुआ है. मस्तपैकी चिकन झालेलं आहे, सोबत पापड आणि सॅलेड. आणि आता आम्ही सगळे जेवायला बसलो. या जेवायला पापड खावा. एक काम कर ना, प्लेट पुढे घ्या, मी भात वाढतो पटपट. मग हे बघा ना, प्लेट एक एक तुमच्या समोर असेल तर तुम्ही भात देत जा. हे दोघं नवीन मेंबर आहेत. हे आमचे दोन नवीन मेंबर आले, संदीप गोतावडे संदीप आणि प्रेम गायकवाड. हे कॅमेरामॅन आहेत, पण यांनी कधीच धड फोटो काढले नाहीत. हा? अरे हा त्याच्याकडे तलवार आहे, म्हणजे घरी ठेवून आलाय तो. तलवार मास्टर काय निमंत्रण द्यायला लागतं. भरपूर झालाय तो, 1 किलो म्हणजे मस्त असे टेंट पण लावलेले आहेत. पापड खाते. समोर बॉनफायर, बाजूला धबधबा. सर्व सामान आपल्याकडे. तेल पण राहिलं असेल ना थोडासा. तुम्ही 1 लिटर घेत होते. जेवून झाल्यावर आम्ही बोनफायर समोर शांत बसून रात्रीच्या शांततेत पडणाऱ्या चन्नाट वॉटरफॉल, बोनफायर तसंच रातकिड्यांच्या आवाजाचा फील घेत होतो. भाई खरं सांगतो, सह्याद्री जंगल ट्रेक, नाईट कॅम्पिंग हे सगळं नेक्स्ट लेवलचं सुख आणि अनुभव आहे. थोड्या वेळाने सुरू झाल्या भूतांच्या गोष्टी. ह्यात ज्यांची फाटते त्यांचे एक्सप्रेशन बघायला खूप मजा येत होती. थोड्या वेळाने पौर्णिमा असल्याकारणाने सुंदर चांदणं पडलं. सर्वजण मोकळ्या आकाशाखाली पडून त्याचा पण आनंद घेत होते. मग थोड्या वेळाने टेंटमध्ये जाऊन झोपले. सकाळचे 7 वाजलेत. सुंदर असं हे दृश्य. सकाळी मस्त ब्रेकफास्टला मॅगी केली, सेल्फीज आणि ग्रुप फोटो काढले. नंतर टेंट पॅक करायला घेतलं आणि चन्नाट वॉटरफॉलला थँक्यू टाटा बाय बाय करून निघालो परतीच्या प्रवासाला. तर चन्नाट वॉटरफॉल ट्रेक करून आता आम्ही परतीच्या प्रवासाला चाललो आहोत. तर अशाच नवीन ॲडव्हेंचरस व्हिडिओ आणि कॅम्पिंगचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पाहत राहा आपला आवडता यूट्यूब चॅनल पिकेक्स क्रिएशन. मला लाईक नका करू, चॅनलला लाईक करा.